हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्याचे जे अफवा उडाली होती आणि त्यानंतर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या मोठ्या गर्दी जी आहे ते पाहायला मिळाली होती। अनेक जणांनी जे आहे ते कॅनी त्याचबरोबर विविध साठा जे आहे ते डिझेलचा करून ठेवला होता आणि या साठ्यावर जे आहे ते समतोल राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आता पत्र काढण्यात आलेलं आहे। आणि हे पत्र काय आहे आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी हिंगोलीचे जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत। सर, तुम्ही पत्र काढले, काय नेमकं पत्रात? पत्रामध्ये आम्ही असा उल्लेख केलेला आहे की 200 रुपयेपर्यंतचं पेट्रोल आणि 2000 रुपयेपर्यंतचं डिझेल आपण आता लोकांना सद्यस्थिती देत आहोत। आणि लोकांनी कॅन, बाटली किंवा जो काही तत्सम साहित्य आहे जे की वापरू नये अशी घेऊन जाऊ नयेत आणि काही गंभीर परिस्थिती होईल असं वागू नये असं माझं आवाहन आहे लोकांना। बरं, अनेक ठिकाणी जिल्ह्यातले पंपावर डिझेल आणि पेट्रोलचा साठा संपलेला आहे, कधीपर्यंत येईल काय? आज दुपारपर्यंत सेल्स ऑफिसर जे तिन्ही चारी कंपनीचे त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे। वारंवार आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत आणि दुपारी 3च्या नंतर परिस्थिती पूर्ववत होईल असं त्यांचं म्हणणं आहे। बरं, जे जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल पंपासंदर्भात जे अधिकाऱ्याचे नंबर दिलेले आहेत, काय काय नंबर त्यामधले लागत नाहीत अशा कंप्लेंट आहेत? शक्यतो तर असं व्हायला नाही पाहिजे, कारण सर्व कामावरच आहेत, निरीक्षण अधिकारी आहेत त्यातले। आणि असं काय असेल तर आम्ही त्यांना सांगू की सर्व लोकांचे जे काही हे असतील प्रश्न असतील ते त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करावा। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर गर्दी होत आहे आणि त्या निमित्तानं तुम्ही पोलीस अधीक्षकांना पत्र दिले पोलीस प्रोटेक्शनसाठी, त्यासंदर्भात तुमचं काही बोलणं झालं आहे का एसपीसी? माननीय जिल्हाधिकारी साहेबांचे आणि पोलीस अधीक्षक सरांचं बोलणं झालेलं आहे आणि त्या पद्धतीने ते तयारी करत आहेत। निश्चित हे होते पुरवठा अधिकारी आणि यांनी जे आहे ते सद्यस्थितीला हे पत्र जारी केलेलं आहे, आदेश काढलेले आहेत आणि या आदेशामध्ये सरळ लिहिलं आहे की दुचाकी वाहनांसाठी केवळ 200 रुपयाचं जास्तीत जास्त पेट्रोल मिळणार आहे, तर जे 4 चाकी वाहन आहे त्यांच्यासाठी 2000 रुपये डिझेल किंवा पेट्रोल मिळू शकतं। आणि त्याचबरोबर जे कॅन आहे, डिझेल आहेत त्यांना त्यांच्यामध्ये जे आहे ते पेट्रोल मिळणार नाही। त्याचबरोबर जे अफवा उडत आहेत त्यामुळे पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, त्यासाठी जे पोलीस संरक्षण मिळवण्यासाठी हे सुद्धा पत्र जे आहे ते हिंगोलीचे पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेलं आहे। एकंदरीत बघायला गेलं तर जिल्ह्यातील जे पेट्रोल पंप आहे त्याच्यावर मुबलक प्रमाणात डिझेल आणि पेट्रोलचा साठा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र सद्यस्थितीला जिल्ह्यात काय स्थिती आहे, किती पेट्रोल पंपावर पेट्रोल संपलेलं आहे, डिझेल संपलेलं आहे, आपण त्यांच्याकडून आकडे जाणून घेऊयात। सर, किती पेट्रोल पंपावर सध्या डिझेल आहे आणि किती पेट्रोल पंपावर डिझेल संपलेलं आहे? आम्ही आढावा घेणं चालू आहे आमचं। एक गुगल शीट करून आम्ही सर्वांचा जेवढे काही पेट्रोल पंप आहेत त्यांना आपली सद्यस्थिती टाकायला सांगितलेली आहे। थोड्याच वेळेस तो आकडा अपडेट होईल। बरं, आता सद्यस्थितीला शेतामध्ये हळद काढण्याची कामं सुरू आहे, ट्रॅक्टरद्वारे नांगरणी सुरू आहे। आता या डिझेल संपल्यामुळे शेतीच्या कामावर देखील मोठा परिणाम होत आहे, त्यांच्यासाठी काय करणार? 1-2 दिवसाचा पॅनिक सिच्युएशन आहे, परिस्थिती आटोक्यात येईल। एवढं काही असं घाबरण्यासारखं नाही आहे की एकदमच पूर्ण ट्राय झालेलं आहे। म्हणजे आज डिझेल पुरवठा आणि विक्रीमध्ये असमतोल झाल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला? हो हो, थोडंसं एकदमच पॅनिक परिस्थिती काल दुपारपासून निर्माण झाली, त्यामुळे हा गोंधळ उडालेला आहे। आज किंवा उद्यामध्ये ही परिस्थिती पूर्ववत होईल। निश्चित आपण बघायला गेलं तर जे अफवांमुळे डिझेल आणि पेट्रोलचा जे तुटवडा झाला आहे ते असमतोल झालेला आहे आणि हे समतोल करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत। आणि दुपारनंतर जे आहे ते हिंगोली जिल्ह्यामध्ये डिझेल आणि पेट्रोलचा साठा उपलब्ध होईल असं देखील हिंगोलीचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सांगितलेलं आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।